भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून बाजार समिती अचलपूर या ठिकाणी खासदार अनिलजी बोंडे, राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांचा खास कार्यक्रम ठेवला। आजच्या कार्यक्रमाची विशेषता अशी तुम्हाला अंदरचं दाखवतो मी। सध्या सर्व भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आले आहेत आणि जे अनिलजी बोंडे साहेब यांचं नुकतंच आगमन झालं। या कार्यकर्त्यांचा जर विचार करताल तर भाजपचे सर्वच कार्यकर्ते याच्यामध्ये आहेत। त्यात अचलपूर संघटक प्रवीणजी तायडे आहेत, रुपेश दादा आहेत डेपे, त्यासाठी समीर दादा आवरे, प्रमोदसिंगजी गडरेल, सुधीर भाऊ रशे, कुंदन भाऊ, अभयदादा मातनी, म्हणजे भाजपचे एकूण कार्यकर्ते पहिल्यांदा मला एवढे जण एका कार्यक्रमात दिसून आले। नाही तर एक राहते नाही, हाच तर आमच्या सर्वात मोठा विषय असते। पण आज अनिलजी बोंडेच्या साहेबाच्या माध्यमातला हा कार्यक्रम, या कार्यक्रमातून नेमका काय संदेश दिला जाते हा येणारा टाइम सांगेल। पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची रणनीती या कार्यक्रमात ठरते का, काही जण जबाबदाऱ्या दिल्या जातात काय, आजच्या कार्यक्रमातून आपल्याला लवकर समजणार आहे। सारेच जण म्हणजे विशालदादा काकडे यात तुम्हाला दिसून राहिले, सर्वच जण, त्या जाधव भाऊ आहे, ते सर्वच जण या कार्यक्रमात आले आहेत। आणि आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कोणत्या प्रकारची दिशा ठरवते, काय होते काय नाही हे आपण पुरेपूर पाहणार आहोत। सत्कार आणि स्वागत करावं अशी त्यांना विनंती करतो। मताच्या वरती एक मत पण पडायला तयार नव्हतं। तिथे 2200 मतं आपल्याला आहे भारतीय जनता पार्टी। 350 फुट आणि 2200 फुट हा बदल आहे भारतीय जनता पार्टी झालेला। आणि बूथ प्रमुखापर्यंत गेल्या 3 वर्षात जे झालेलं काम आहे, वेगवेगळ्या विविध पक्ष, आपल्या पक्षाच्या विविध बूथ प्रमुख असो, तालुका सरचिटणीस असो, तालुका अध्यक्ष असो की अजून कुणी असो, त्यांच्या माध्यमातून झालेलं काम आहे। आपण करंजगाव, शिरसगाव, विनायकराव हा भेट आहे, आपण मान्यच करतो आणि तो आपल्याला पारंपरिक आपल्याकडे। परंतु लाटलाडकीपासून खरबी, साधं खरबी आपण एका विशिष्ट समुदायाचं गावात आहे, ते एक बूथ आपला आघाडीवर आहे, खरबी गाव आहे। म्हणण्याचं तात्पर्य आहे की आता आपल्याला कोणी पराजित करू शकत नाही। दुसरी गोष्ट, विनायकराव दादांच्या काळात जे वैभव होतं पक्षाचं, जे वैभव प्राप्त झालं होतं, त्या स्वर्गीय विनायकराव दादांच्या वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही संधी आपल्याला चालून आलेली आहे। या संधीचं सोनं आपण निश्चित करूया। उमेदवार कोण देईल, कोण राहील हे याच्याशी काही घेणं देणं नाही। आणि एक सत्यता घेऊन सांगतो की तुम्हाला याच्यापूर्वीच बोललेलो आहोत की एकनाथराव शिंदेचं शेपूट करून महायुतीत घुसण्याचा प्रयत्न, जबरदस्तीचा प्रयत्न सुरू आहे। हे आणि काही उमेदवार, काही लोक कुठे स्पॉन्सर्ड आहे, सोडलेले आहे, पैसा सुद्धा पोहोचलेला आहे। मी नाव जाहीर करीन, पुराव्यासहित जाहीर करीन, परंतु त्यांच्यापासूनही सावध राहणं गरजेचं आहे। आपल्या पक्षाचे मूळ पक्षाचे जे लोक उमेदवारी मागत आहेत त्यांच्यापैकी कोणालाही उमेदवारी मिळाली, त्या स्टेजवर बरेच आहेत, विचारातून आले नाहीत, काही टिकले आहेत, कोणालाही उमेदवारी मिळाली एका मायेचे होऊन काम करू आपण असा संकल्प करू आणि आपला भारतीय जनता पार्टीचा गेल्या 25 वर्षाचा वनवास सोडवल्याशिवाय राहू नये अशी माझी एक इच्छा, भगवानची इच्छा आपण व्यक्त करू। आणि कोणत्याही आमदार काय करते याच्याशी घेणं देणं नाही आपल्याला, आमदार काय करते याच्याशी घेणं देणं नाही। आपले पक्षश्रेष्ठी काय आदेश देतात याला फार महत्व आहे। पक्षश्रेष्ठीपैकी एक आपल्या पक्षश्रेष्ठी इथे बसलेलेच आहे आणि त्यांच्या इशाऱ्यावर आपण काम करू आणि आपल्या पक्षाला यश कसं मिळेल अशी एक इच्छा व्यक्त करून आपण जशी
कोशिश करू. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि लोक असे आहेत की लोक लक्षात ठेवा. लोकांनी लोकसभेची निवडणूक खूप लक्षात ठेवा. कारण का नवनीत राणाचा पराभव नव्हता, तो कमळाचा पराभव. ती जर दुसऱ्या चिन्हावर असती तर मला काही चिंता नाही. ती कमळावर होती. भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार होते आणि त्याच्यामुळे नवनीत राणाचा काही एकटीचा पराभव नाही झाला. जो काही पराभव ज्याने कोणी केला तो इथं बसलेल्या घाम गाळणाऱ्या प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचा पराभव. काय परिणाम झाले त्याचे? काय परिणाम झाले? ज्याने कमळाच्या विरोधात काम केलं, म्हणजे युतीमध्ये असून सुद्धा उमेदवार टाकला, परिणाम काय झाले? पाहिले नाही राजकमल चौकात. राजकमल चौकातला व्हिडिओ नाही आला तुमच्यापर्यंत, तरी नाही उघडले लोक. डोळे उघडणार नाही का? परिणाम काय झाले? चांदूर बाजारमध्ये एका महिलेला, एका माणसाला मिरवणुकीमध्ये मारलं नाही. मारलं का नाही मारलं? अजून काय करायला पाहिजे तुमच्यासोबत? तुमच्या घरात येऊन मारायला पाहिजे त्यांनी. मग केव्हा जागा व्हाल? मग हे जर कमळाला पाडण्याचं पाप करणार असेल, लोक म्हणतात मला, कमळाला पाडण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर त्याला जनता माफ करणार आहे का? अरे किती युतीमध्ये कोणी राहील, पण जनतेला गृहीत नाही करताय. जनता कशी माफ करेल? भाऊ 2 महिन्याच्या अगोदर मोदीजी, जे.पी. नड्डा, अमित शाह यांनी दिलेलं कमळ जर लोळवायचं काम जर कोणी करत असेल तर 2 महिन्यानंतर विसरा. कोणी विसरा का? असं जनता सांगते. किंवा डॉक्टर साहेब तुम्ही विसरत असाल, म्हणजे तुम्ही खूप दयाळू मायाळू वगैरे आहे, पण जनता नाही विसरत. जनता विसरत एखाद्या वेळेला कार्यकर्ताही विसरत. कारण का कार्यकर्त्याला कसं असते, आदेश आला, समजा उद्या मी आदेश दिला तर निश्चितपणे कार्यकर्ता काम करेल, पण जनता विसरत. जनतेला तर खूप, म्हणजे ते कमळ पडलं लोकसभेमध्ये, आणि तिथं राजकमल चौकामध्ये धिंगाणा झाला, चांदूर बाजारमध्ये त्या महिलेला मार खावा लागला. त्या जनतेला वाटलं हे 20,000 कोणाच्या मुळे कमी झाले. ते तर शोधून राहिली आहे जनता, शोधून राहिली का त्याला विधानसभेत कसं आणता येईल, विधानसभेमध्ये कसं आणता येईल ही जनता शोधते. आणि त्याच्यामुळं माझं एकच म्हणणं आहे कार्यकर्त्यांना की नुसती विधानसभा नाही तर विधानसभेसोबतच आपल्याला पुढे ही नगरपालिका हातात घ्यायची. अचलपूर नगरपालिका, अचलपूरची पंचायत समिती हातात घ्यायची आहे. अचलपूरमधून जिल्हा परिषदच्या, कारण का भारतीय जनता पक्ष एका निवडणुकीवर थोडी थांबते. मध्यंतरी एक नरेंद्रजी मोदी यांना आकाशवाणीवर खास कार्यक्रम घेतला होता, मन की बात. त्यानं एक पेड़ महाके नाम नावाचा कार्यक्रम जो राबवला, त्यातून मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. आज अचलपूर शहरात बाजार समितीत स्थानिक राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे साहेब या ठिकाणी आले होते आणि या माध्यमातून कार्यकर्त्याला विविध शासकीय योजना आणि एक पेड़ महाके नाव बद्दल सांगितलं. नजर विधानसभेवर आहे का? मला तसंच वाटणार. 15 माणूस सांगा ना, इकडे कार्यकर्ता आपला युतीतलाच इकडे आहे आणि इकडे भाजपचा माणूस कसाच राहील? भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची मीटिंग होती. अर्थसंकल्प खूप चांगला झाला. सगळ्या बहिणींना 1500 रुपये मिळणार आहे, त्याचा प्रचार प्रसार आम्ही लोक करणार आहे. 3 सिलेंडर अन्नपूर्णा योजनेमध्ये मिळणार आहे. ST ची पास तर मोफत आहेच. मुलींना शिक्षणासाठी MBBS साठी, इंजिनिअरिंग साठी मोफत आहे. आमचे वृद्ध बाबाजी आहे त्यांना तीर्थदर्शन होणार आहे. सगळं आनंद. सोयाबीन आणि कापसाला 5-5 हजार रुपये मिळाले. ते राहिलंच सांगायचं. सोयाबीन आणि कापसाला 5-5 हजार रुपये मिळाले.
आणि युवकांना इंटर्नशिप प्रशिक्षणार्थी म्हणून 10,000 रुपये मिळणार आहे. आणि त्याच्यामुळं या सगळ्या योजना सामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे याच्यासाठी आजची बैठक घेण्यात आली. आणि नुसती विधानसभाच नाही, आम्हाला जर अचलपूर नगरपालिका जिंकायची आहे, अचलपूर पंचायत समिती जिंकायची आहे, जिल्हा परिषद मध्ये पूर्ण पाठवायची आहे. आणि त्याच्यामुळं हा कौटुंबिक मेळावा सगळ्यांची घट्ट ताकद असली पाहिजे याच्यासाठी झाली. तर नेमकं काय झालं, एक 2-3 दिवसाच्या आधी एक अमळनेर या ठिकाणी रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. आपण केंद्रीय रेल्वे मंत्र्याच्या समितीत आहे, तर याच्यावर रेल्वेकडे आपली कोणती तक्रार आहे का, किंवा याच्यावर केंद्र सरकार कोणतं तडकाफडकी निर्णय घेईल? दगडफेक झालेला आहे, खराब गोष्ट आहे त्या ठिकाणी. निश्चितपणे त्याच्यावर कारवाई सुद्धा झाली आणि त्याची चौकशी झाली आणि त्याची अटकही सुरू आहे. कारण का कोणतीही अशी सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणं, विशेषतः रेल्वेवर, हा अतिशय गंभीर गुन्हा आहे. पण आता कसं, काही लोकांची मानसिकताच अशी झाली आहे, तो राहुल गांधी हिंदूंना म्हणते हिंसक हिंसक, आणि हे शांतताप्रिय दगडफेक करतात रेल्वेवर. आणि त्याच्यामुळे त्या राहुल गांधीचे स्क्रू म्हणजे बरोबर आहे का नाही ते पाहावं लागेल. कारण का जे कधीच हिंसा करत नाही त्या हिंदूंना हिंसक, नफरत फैलाने वाले, हेट करने वाले असा तो धिक्कार करते. आणि रेल्वेची घटना असो किंवा चांदूर बाजारमध्ये मिरवणुकीमध्ये जे केलेलं होतं, राजकमल चौकात केलं होतं, लोक विसरले नाही आणि लोक विसरणारही नाही त्यावर. बरं, आता लवकरच होणार विधानसभा. या विधानसभेसाठी साऱ्या अमरावती जिल्ह्यातली गोष्ट करतो मी, साऱ्या अमरावती जिल्ह्यात रणनीती फिक्स झाली आहे का? कारण एका पदासाठी 10-10, 12-12 उमेदवार आहेत. महायोगी ते एखाद्या ठिकाणी तर नाही, पक्ष तर एकाच माणसाला तिकीट देत असते आणि साधारणतः सर्वे होतो. फक्त आता थोडस जांगड उत्ता असा झाला का सगळी युती आहे, त्याच्यामुळे आता युतीमध्ये कोणाला जाते, कोण कोण युतीमध्ये आहे अजूनपर्यंत जरी ते क्लिअर झालं नाही, तर युतीमध्ये कोण कोण आहे आणि युतीच्यासाठी कोणाला काम करावं लागेल हे अजूनपर्यंत क्लिअर झालं नाही. पण ज्याच्याप्रमाणे पक्षाचे आदेश राहतील त्याच्याप्रमाणे कार्यकर्ते करतात. आपण भाषणात बोलताना एक सांगितलं युती धर्म, आताही सांगितलं, भाषणात बोलताना सांगितलं, पण युती धर्माचं पालन न करता स्थानिक आमदारांनी या ठिकाणी उमेदवार टाकला आणि तितक्याच मताच्या जवळपास आपला घोळ झाला. याचा वचपा भाजप या येणाऱ्या विधानसभेत काढेल काय? नाही, भाजप नाही, लोक काढतात. कारण का लोकांना मोठं जीवावर आलं की युतीमध्ये असताना अलग उमेदवार टाकला आणि नवनीत राणा सोडा व्यक्ती आहे, पण कमळ पाडलं म्हणजे भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता दुखावला गेला. आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाचा मतदार 5 लाख मतदार दुखावला गेला. आणि त्याच्यामुळे त्या 5 लाख मतदाराला तर वाटते ना की यांच्यामुळं गडबड झाली आणि त्याच्यामुळं कार्यकर्ता काम करल पण वचपा जनता काढल. या ठिकाणी ज्या माता भगिनी आहेत, ऍडव्होकेट प्रमोदसिंगजी गडरेल याचा या ठिकाणी सत्कार करतात सर्व माता भगिनी आहेत. तर माझ्यासोबत ऍडव्होकेट प्रमोदसिंगजी गडरेल आहेत. साऱ्यात पहिले डबल एकदा अभिनंदन. पण आज ज्या पद्धतीनं आज आपल्या इकडे तुम्हाला जबाबदारी पुन्हा भेटली, जबाबदारीचं वजन वाढलं काय? एक स्वयंसेवक म्हणून तुमची काय भावना आहे? हे पहा, जबाबदारीचं वजन असतं. थोडक्यात जर सांगायचं झालं, उपरवाला सर देख के सरदारी देता है. पक्षांनी, पक्ष नेतृत्वानी, जिल्हाध्यक्षांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला मी पात्र ठरण्याचा प्रयत्न करेन. आणि पद जरी नव्हतं तरी मी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पार्टीचं काम करत होतो. आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यकर्ता हे सगळ्यात मोठं पद आहे. परंतु आज हे जे मला दायित्व देण्यात आलं, मी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करेल येणाऱ्या भविष्य काळात. आता लवकरच विधानसभा निवडणुका होत आहे. विधानसभा निवडणुकांत त्यातही तुम्हाला भेटली जबाबदारी. या जबाबदारीचा फायदा घेऊन नक्कीच अचलपुरात भारतीय जनता पार्टी ताकदीनं उमेदवार उभा करून निवडणूक लढेल असं मला वाटते काय? आपण मगाशी माझ्या भाषणात देखील पाहिलंच असेल, ऐकलं असेल, मी सर्वांना तेच सांगत होतो की भारतीय जनता पार्टी येणाऱ्या काळात उमेदवार कोणीही देऊ, पक्षश्रेष्ठी, पक्ष नेतृत्व ज्या व्यक्तीवर विश्वास दाखवतील, कोणी असू शकतो उमेदवार, मी असू शकतो किंवा दुसराही कोण असू शकतो. प्रत्येक कार्यकर्त्याला तिकीट मागण्याचा अधिकार आहे. कार्यकर्त्यांनी तिकीट मागायचं असतं, पक्ष ठरवतो, पक्षाला निवडून येणारा उमेदवार हवा असतो. आणि मी जिल्हाध्यक्षांना वचन दिलंय की मी येणाऱ्या निवडणुकीत
साम दाम दंड भेद तन मन आणि धन अर्पण करून भारतीय जनता पार्टीचा झेंडा या विधानसभेवर फडकवण्याचा प्रयत्न करील, हे मी वचन दिलेलं आहे जिल्हा अध्यक्षांना. मी त्यासाठी काम करेल येणाऱ्या काळात. भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रमोद सिंगजी गडरेल यांची यावेळेस नियुक्ती करणे राज्यसभा खासदार अनिलजी बोंडे साहेब आले होते. विशेष म्हणजे आज पहिल्यांदा लय दिवसानंतर मला एक गोष्ट पाहायला भेटली. हे म्हणजे हे सारे कार्यकर्ते इकडे तिकडेच आहेत, पण आजच्या अचलपूरच्या कार्यक्रमात सारे भारतीय जनता पार्टीचे प्रत्येक जण मला सारेच जण या ठिकाणी मंचावर दिसले. हसत खेळत वातावरण होतं. म्हणजे अचलपूर येणाऱ्या म्हणजे विधानसभा निवडणुकीसाठी अचलपुरात कोणताही चेहरा जो भाजप एकजुटीने यावेळेस म्हणजे रणांगणात उतरणारा चेहरा कोणाचा असो. म्हणजे आज तरी एक ब्रेकिंग न्यूज अशी येतात महत्वपूर्ण, एक तर जबाबदारी यायला भेटली, पण ब्रेकिंग न्यूज अशी येत आहे की या ठिकाणचं जे गटातटाचं राजकारण होतं हे एका ताळवावर बसल्यात. या ताळवावर बसून कोणता तांडव आता अचलपूर विधानसभेत होणार आहे हे नक्कीच येणाऱ्या टाइम पाहायला भेटणार आहे आपल्याला.